नमस्कार, राधा श्रीचे बोल. हा व्हिडिओ आजचा फार महत्त्वाचा आहे आणि तो सुरू करण्यापूर्वी मी माझ्या स्वामी डावझरला विचारणार आहे की हा व्हिडिओ करू का नको, कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हलक्यात घेऊ नये कृपया. आणि हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यासमोर आणत आहे तेव्हा माझं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पण जो अनुभव आला आहे मला तो मी शेअर करत आहे, सांगत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी डावझर, मी माझ्या मनातला, माझ्या इच्छेतला जो व्हिडिओ करणार आहे त्याचं मला उत्तर दे की मी हा व्हिडिओ करावा की नाही. होय असेल तर तू घड्याळाच्या दिशेने फिरशील, नाही असेल तर तू घड्याळाच्या उलट दिशेने फिरशील. मी फॅन लावलेला नाही, लो टेम्परेचरवरती हवा स्थिर राहण्यासाठी AC लावलेला आहे या खोलीमध्ये. हा बघा, माझा डावझर स्थिर आहे आणि आता तो उत्तर देणार आहे. हा व्हिडिओ करू की नको करू. अरे वा, थँक्यू डावझर. एनर्जी मॅच झाली की डावझर लगेच उत्तर देतो. होकारार्थी उत्तर आहे. घड्याळाच्या दिशेने डावझर फिरत आहे आणि तो हो म्हणत आहे की हा व्हिडिओ कर. स्वामी डावझर, कृपा करून थांबा. थांब. स्टॉप. स्टेडी. थांब. डावझर थांबला. धन्यवाद. मागचे काही दिवस यूट्यूबला टॅरो कार्डमध्ये व्हिडिओ येत आहेत. ते ब्लॅक मॅजिक, कोर्सेस, स्पेल्स इत्यादी विषयी येत आहेत. ते पाहताना मला असं वाटलं की रोज हे लोक एवढं का बोलत आहेत. कलियुग तर आहे, याबद्दल काही वाद नाही, पण रोज काय कोणी असं ब्लॅक मॅजिक किंवा कर्सेस आणि स्पेल्स कुणावर सोडत असेल का, करत असेल का. पण आणखीन काही मराठी लोकांचे सुद्धा व्हिडिओ माझ्या पाहण्यात ऐकण्यात आले आणि एका तर व्यक्तीने असं म्हटलं की त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणीच्या नात्यामध्ये असे अनुभव आले आणि म्हणून त्या व्यक्तीने साधना करून स्वतःला ब्लॅक मॅजिकमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सिद्ध करून घेतलं आहे. ते साधना करत आहेत असेही मी व्हिडिओ पाहिले. आणि मागच्या 8-10 दिवसांपूर्वी असं झालं की खरंच एक ब्लॅक मॅजिक झालेली व्यक्ती माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली. मी रेकी ग्रँड मास्टर आहे. रेकीमध्ये आम्हाला शिकवलेलं आहे की ब्लॅक मॅजिकमधून एखाद्या व्यक्तीला कसं बाहेर काढावं. माझा न्यूमरोलॉजीचा अभ्यास आहे, त्यातून सुद्धा काही ठोकताळे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती बघितल्यानंतर ती कशी दिसते, तिला कोणता त्रास होतो, तिला कोणत्या वस्तू गिफ्ट दिल्या, ती एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर आजारी पडते का, असे काही ठोकताळे असतात आणि त्याच्यावरून होकारार्थी उत्तर आलं. ब्लॅक मॅजिकमध्ये असं असतं की अत्यंत जवळची व्यक्ती, आपल्या घरातली किंवा आपल्या संपर्कातली, जिला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आपलं जन्म ठिकाण, जन्मस्थान, आपलं वय, आपली रास, आपलं इन्कम, अशाच व्यक्तींकडून ब्लॅक मॅजिक घडतं. हे सांगताना थोडं दिलाला तकलीफ होते, म्हणजे त्रास होतो मनाला, पण सत्य आहे. त्यामुळे जागरूक करत आहे की समोरच्या व्यक्तीने काही दिलेलं असेल, अगदी ती कितीही जवळची असेल, तर तुमच्या इष्टदेवतेपुढे ते ठेवा. त्या वस्तूचा किंवा जेवणातले पदार्थ असतील, मिठाई असेल किंवा एखाद्याकडे आपल्याला जेवायला बोलावलं असेल, तर मनातूनच इष्टदेवतेला प्रसाद दाखवा आणि मग त्या भोजनाचं ग्रहण करा. ती मिठाई खा किंवा ती वस्तू वापरा तुम्ही. अन्यथा ती डिस्पोज ऑफ करा. ती सुद्धा कुठे, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सोडून द्यायची आहे.
आता ब्लॅक मॅजिक होतं तेव्हा माणूस चारी बाजूने कोंडीत सापडतो. महत्वाची जर का घरातली व्यक्ती असेल म्हणजे नवरा आणि बायको, पती पत्नी याच्यात एकावर जर का ती क्रिया झाली असेल तर अख्खं घर त्याने ढवळलं जातं. सतत वारंवार आजारपण येतं आणि एकातून दुसऱ्या गोष्टी, दुसऱ्यातून तिसऱ्या गोष्टी बाहेर पडत जातात आणि त्या कुटुंबाला यातून सावरायला वेळ मिळत नाही. एकीकडे तो सावरायचा प्रयत्न करत असतो, पण एकीकडे आजारपणं सुरू असतात. अशा वेळेला व्यक्तीने काय करावं? तुमचा विश्वास असो अगर नसो, कुटुंबात जेवढे सदस्य आहेत 3, 4, 5 त्यांनी संध्याकाळी किंवा सकाळी एका ठराविक वेळेला हनुमान चालिसाचा पाठ, रामरक्षा हे ठरवून म्हणावं, विष्णू सहस्रनाम म्हणावं. दुसरी एक गोष्ट आहे की काचेच्या बाउलमध्ये आपलं बेडरूम असेल म्हणजे जिथे आपण झोपतो तिथे चारही कोपऱ्यामध्ये शक्यतो किंवा निदान एका कोपऱ्यामध्ये तरी काचेच्या ग्लासात खडे मीठ घालून ठेवायचे. ते 24 तास ठेवून बघा ते काळं पडलं का, त्याचा रंग बदलला का. हे एक त्याचं आपल्याला प्रमाण आहे की आपल्या घरात ती निगेटिव्ह एनर्जी आहे का. दुसरं म्हणजे सतत घरातल्या माणसांनी किमान 1.25 महिना खडे मिठाच्या पाण्याने अंघोळ हे तर करावंच. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं. होईल तेवढा घरामध्ये जप लावून ठेवावा, कारण ब्लॅक मॅजिक झालेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर पडायला बराच अवधी जावा लागतो. योग्य माणूस मिळून आपल्यापर्यंत तो पोचण्यासाठी त्यातले येणारे खर्च, त्यातून आपण बाहेर पडू का नाही, हे आणखीनच वेगळे मुद्दे आहेत. तर हे होण्यासाठी फार वेळ जावा लागतो. ती व्यक्ती आपल्याला मिळावी असं आपण आपल्या इष्टदेवतेला, आपल्या कुलदेवतेला वारंवार प्रार्थना करावी की मला यातून बाहेर काढ, मला योग्य व्यक्तीपर्यंत नेऊन पोचव जी मला ह्या सगळ्या संकटातून मुक्त करेल. पण तत्पूर्वी हनुमान चालिसा हा प्रभावी उपाय आहे, रामरक्षा हा प्रभावी उपाय आहे, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे. जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्ती आहेत. इतके दिवस माझा विश्वास नव्हता, पण माझ्यासमोर ही घटना आली म्हणून हा मला व्हिडिओ करावासा वाटला. धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची. राधाश्रीचे बोल इथेच आपली रजा घेते. धन्यवाद.